राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. वृत्तपत्र छायाचित्रकार हा समाजाचा आरसा. राज्यपाल. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख यात्रेकरूंसाठी रेल्वे गाड्या नियमित करा असे निवेदन. बेघर होण्याची पाळी 30 वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या घरमालकांवर. 25 डिसेंबर पर्यंत नदी कालव्यात पाणी येणार. नागेश पाटील आष्टीकर. आता बातमीपत्र विस्ताराने. वृत्तपत्र छायाचित्रकार हा समाजाचा आरसा असून त्यांनी काढलेले एक छायाचित्र एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तयार करते, असे प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर यांनी केले. वरळी येथील नेहरू सेंटर येथे मीडिया फाउंडेशन ऑफ इंडिया MFI तर्फे आयोजित व एस बँक यांनी प्रायोजित केलेल्या नॅशनल फोटो कॉन्स्टंटच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर, एस बँकेचे CEO राणा कपूर, MFIचे अध्यक्ष रणजित होसकुटे, पद्मश्री पाब्लो बार्थोलोमेव आदी उपस्थित होते. राष्ट्रीय प्रेस फोटोग्राफर स्पर्धा आयोजित करून MFIने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय छायाचित्रकारांना उच्च दर्जाचे राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. राष्ट्रीय प्रेस फोटोग्राफर स्पर्धा आयोजित करून MFIने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय छायाचित्रकारांना उच्च दर्जाचे राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, या स्पर्धेतील सर्वोत्तम पारितोषिक खेळाविषयीच्या छायाचित्राला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज मीडिया फाउंडेशन आणि एस बँक यांनी आता या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत. देशात उत्तम दर्जाच्या छायाचित्रकारांची कमतरता नाही. संपूर्ण जगाने भारताकडून वृत्तपत्र छायाचित्रकला शिकण्यासाठी भारतात विशेषतः मुंबईत त्यांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव व सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पिक्चर ऑफ द इयर अवॉर्ड देऊन मिड डेचे छायाचित्रकार अतुल कांबळे यांचा गौरव करण्यात आला. छायाचित्रकार अतुल कांबळे यांनी सचिन तेंडुलकर हे वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी खेळपट्टीकडे जात असताना टिपलेले छायाचित्र पिक्चर ऑफ द इयर पारितोषिक मिळाले आहे. श्री कांबळे यांनी काढलेल्या या छायाचित्राने संपूर्ण क्रिकेट जगताच्या भावना व्यक्त केल्या आहेत, असे सांगून राज्यपालांनी सचिनने आपल्या सर्वांना अनेक अविस्मरणीय आनंदाचे क्षण अनुभवायला दिल्याबद्दल सचिनचे कौतुक करून आभार मानले. भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाले, छायाचित्र ही कठीण कला असून क्रिकेटमधील माझ्या इनिंगप्रमाणे आयुष्यातील दुसऱ्या इनिंगसाठीही छायाचित्रकारांनी व जनतेने सहकार्य करावे. कांबळे यांच्या पारितोषिक विजेच्या छायाचित्राने आपण भारावून गेलो आहे, असे सांगून सचिनने श्री कांबळे यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी स्पॉट न्यूज, जनरल न्यूज, डेली लाईफ आणि आर्ट कल्चर तसेच बेस्ट फोटो स्टोरी या क्षेत्रातील छायाचित्र पारितोषिक विजेत्या छायाचित्रकारांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. देशभरातून आलेल्या 240 छायाचित्रकारांची 8000 छायाचित्र या स्पर्धेसाठी प्राप्त झाली होती. सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनानिमित्त देश विदेशातून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी नांदेडसाठी नेहमीच्या गाड्यांऐवजी काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या असून त्या गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ते बजेटची तरतूद करावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने रेल्वे मंत्रींना सुरेश प्रभू यांना पाठविला आहे. तख्त सचखंड गुरुद्वारा साहिबच्या दर्शनासाठी उत्तर भारतातून पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा प्रांतातून प्रामुख्याने यात्रेकरू येतात. त्यांच्या प्रवासासाठी रेल्वे विभागाने अमृतसर नांदेड ही गाडी नियमित सुरू केली. प्रवाशांची मागणी लक्षात घेता आणखी 3 गाड्या प्रायोगिक तत्वावर सुरू केल्या. त्या गाड्या आठवड्यातून 3 दिवस व 1 दिवस 2 वेळा चालतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ होणे गरजेचे असून याबाबतची कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. आठवड्यातून 3 दिवस चालविण्यात येणारी आठवडा पूर्ण चालवावी व 1 वेळा चालवली जात असलेली अमृतसर नांदेड व नंगल डॅम नांदेड या गाड्या आठवड्यातून 3 वेळा सुरू कराव्यात, असे प्रस्तावात म्हटले आहे. नंगल डॅम व अमृतसर नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसला भोजनयान जोडण्यात यावी. अमृतसर नांदेड या साप्ताहिक गाडीच्या वेळात बदल करून ती रात्री 9 वाजता सोडण्यात यावी,
असे गुरुद्वारा बोर्डाने प्रस्तावात म्हटले आहे। गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक रणजित सिंग चिरागिया यांनी ही माहिती दिली आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही ऐकत रहा नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा। फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। बिलोरी नगरपालिका सर्वे नंबर 159 ते 1 मध्ये गेली 25 ते 30 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या घरमालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोली यांच्यातर्फे नुकतेच औरंगाबाद शहरातील न्यायालयाच्या खंडपीठाने शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांना सूचना दिल्या आहेत। ही चर्चा संपूर्ण शहरात रंगत असताना यामध्ये आता सार्वजनिक बांधकाम विभागाची भर पडली असून गेल्या 30 ते 35 वर्षापासून जे कुटुंब बिलोली शहराच्या पश्चिमेस असलेल्या माळरानाच्या पायथ्याशी अतिक्रमण करून घरे बांधून वास्तवास असणाऱ्या घरमालकांवर अतिक्रमणाच्या नोटीस देण्यात आल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुद्धा रहिवाशांनी आपले घर 7 दिवसाच्या आत सोडण्यात यावे अन्यथा कारवाई करण्यात येईल याबाबतची नोटीस 20 ते 25 कुटुंबियांना बजावण्यात आली आहे। सध्या हिमायतनगरसह तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। नदी कोरडी पडल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। तसेच पाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना व नदीकाठावरील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा झळा सोसावा लागत आहे। तसेच ऊर्ध्व पैनगंगा कालव्यात सोडलेले पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात आली आहेत। ही बाब लक्षात घेता मागील 52 दिवसापासून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे व उजव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे अशी मागणी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे केली होती। तर कालव्याच्या कामावर कार्यरत अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या। यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित विभागांना सूचित केलेल्या इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे। ते पाणी येत्या 25 डिसेंबर पर्यंत कालव्याच्या टोकापर्यंत व पैनगंगा नदीत येईल अशी माहिती आमदार नागेश पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली। तसेच यावेळी काहींनी कालव्याचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ ध्वजारोहणाला येतात त्यामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो असे सांगितले। यावरून लगेच येथे उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावत आजवर झाले ते झाले, यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही असे सूचित करून पडझड झालेल्या कालव्यांची दुरुस्ती व वाढलेली झाडे झुडपे तोडून आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्येवर आत्ताच उपाय करा असे सूचित केले। यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते। तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे। यावर मात करण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आगामी काळातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांना विकास व गरजू समस्यांना निपटारा होईल अशी आशा वाढली आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। वृत्तपत्र छायाचित्रकार हा समाजाचा आरसा, राज्यपाल। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख यात्रेकरूंसाठी रेल्वेगाड्या नियमित करा असे निवेदन। बेघर होण्याची पाळी 30 वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या घरमालकांवर। 25 डिसेंबर पर्यंत नदी कालव्यात पाणी येणार, नागेश पाटील आष्टीकर। त्याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।